सर्वा नामाच्या मुळे सर्वा काळाचे मासुले मारू वैकुंठीचा देव आनंद कीर्तनी विठ्ठल गावी नाच रंगे सुखाचा सोहळा हे
सकल रघुपति ओम नमो वारकरी संप्रदायामधील सर्वात ज्येष्ठ संत म्हणून ज्यांची ख्याती आहे असे असणारे श्री संत सावता महाराज यांच्या चार चरणाचा अत्यंत गोड नामाच्या बळावर महत्त्व प्रतिपादन करणारा हा अभंग चार चरणाचा सेवेसाठी निवडला अभंग संत सावता बाबाच्या चार चरणाचा सेवेसाठी निवडलेला आहे। या माध्यमातून श्री सावता महाराज नामाच्या बळाचं महत्त्व प्रतिपादित करताना तमाम लोकांना बघायला मिळतात। या महाराजांच्या चार कडव्याच्या अभंगावर विचार करण्याच्या पूर्वी
अल्पसा हरिहर देवाचा असा की आपल्या या पवित्र असणाऱ्या शिरूर घाट या गावामध्ये आणि अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या या श्रावण मासामध्ये संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव या वर्षी हे 32 वर्ष या वर्षाचं हे 32 वर्ष आपण या ठिकाणी साजरे करत आहोत आणि 32व्या वर्षाची 7व्या दिवसाची हो म्हणते जागे कितव्या दिवसाची पहिल्या दिवसाची समस्त रामाच्या वतीने भजन मंडळाच्या वतीने माझ्याकडे संपूर्ण करण्यात आली. माझा जुना परिचय आहे. एक वर्ष आपण याच गाण्यासाठी करतो. मग 2 वर्षापूर्वी सेवा केलेली आहे या समाजामध्ये. त्यानंतर अजून एक सेवा केली या मंदिरामध्ये बाप्पांच्या वडिलांच्या सतीश बाप्पांच्या वडिलांच्या श्राद्धाची सेवा इथे या ठिकाणी केलेली आहे. काही दिवसांपूर्वी मित्र असणारी माऊली महाराज तांबडे त्यांच्या आजोबाच्या मरणाचा उत्सव गावाच्या बाहेर साजरा करतात. तिथे एक सेवा केली आहे आणि आज परत एकदा तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी माझ्या वाटेला आलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी पवित्र श्रावण मासामध्ये संपन्न होत असलेला आपला हा भक्ती उत्सव संपूर्ण गाव या ठिकाणी साजरा आहे. 32व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची भगवंतांच्या चरणाला समर्पण करण्यासाठी अभंग सावता बाबांचा निवडला आहे. आपल्या या उत्सवाचा विचार केला तर संस्कार महान असणारे संत माऊली दादा वाडीकर बाबांचे महाराजांचे आशीर्वाद आहेत. त्यानंतर महाराज वाडीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला उत्सव आणि पुढची लाईन त्यांच्या हातचे उत्सव संपन्न होत आहे आणि होत राहणार. काय बाच्या गावच्या निकेमध्ये आपल्याला लाईन भेट नाही. या गावच्या पत्रिकेमध्ये तुम्ही बोला एवढ्या ठामपणे पहिलंच गाव महाराष्ट्रात सांगणार की आमचा उत्सव पुढे चालत राहणार. अशा या थोर उत्सवामध्ये पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. अनेक संतांचे आशीर्वाद भगवान बाबा असतील ताकदवाडी या मोठ्या संतांचे आशीर्वाद आपल्या या उत्सवाकरता मोठी मंडळी या ठिकाणी सेवा देण्याकरता हजर आहेत. आपल्या सुरुवातीला गोड जन चालगायली ते आमचे मित्र असणारे गुरु हरिभक्तीपरायण किशोर महाराज आणि हरिभक्तीपरायण आदरणीय श्री संगीत विशारद भागवत महाराज नरवडे या दोनही गुरुच्या चरणाला नमन करतो, प्रणाम करतो. सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवायची आणि तेवढ्या मुलाची मनोरंगाची जनता साथ आहे. आमचे आदरणीय श्री ज्येष्ठ गुरुबंधू गुरुवर्य विष्णुपंत लोंढे गुरुजी यांचे पटशिष्य असणारे महाराष्ट्रामध्ये फार मोठं नाव ज्यांचं झाले आहे युवा मृदंग वादकामध्ये आमचे मित्र हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज बोराडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या गावातील परिसरातील सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सेवेच्या संबंधाने तारखेच्या संबंधाने ज्यांनी फोन केला सतीश बाप्पा जवळकरांच्या वरती पुत्रवत्र करणाऱ्या सगळ्यांच्या वरती बाप्पांनाही धन्यवाद देतो. गोपाळ महाराज आहेत त्या बाजूला, शंकर महाराज आहेत, भागन दादा मुळे आहेत, प्रवीण महाराज आहेत, आदी करून सगळे उपस्थितांमध्ये आमचे माऊली महाराज तांबडे आहेत, कुरुंद दादा आहेत, सरपंच महिला मंडळी आहेत. या सगळ्यांच्या चरणाला वंदन करतो. गोड असणारी माईक सिस्टीम आणि विशेष आशांची उपस्थिती आहे. स्वर कीर्तनाचा YouTube चॅनल ज्यांचा आहे त्यांचे मनोज खिंडरे त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थितांना सगळ्यांना वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. क्लियर करा, बेस कमी करा, क्लियर विठाला थोडा अपरिचित स्वरूपाचा त्यांचे वडील फार माऊली स्वामी
विचार केला तर थोडंसं लक्ष देऊन ऐका महिला मंडळ पुरुष मंडळ, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जर विचार केला तर वारकरी संप्रदायामधलं सगळ्यात ज्येष्ठ संत म्हणून सावता महाराजांची ख्याती. सावता महाराजांचा जन्म आहे 1172चा जन्म 1172चा आणि सावता महाराजांनी समाधी घेतली 1217ला. अरण नावाचं गाव, अरण भेंडी नावाचं गाव जवळ आहे पंढरपूरच्या. त्या सावता बाबांच्या जीवनाच्या संबंधाने विचार केला तर वारकरी संप्रदायामधलं सगळ्यात ज्येष्ठ संत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांच्या आधी कोणीच नाही, पहिल्यांदा ते जन्माला आले. असं म्हणतात की नामदेव महाराजांच्या आणि सावता बाबांच्या वयाचा अंतर होता 20 वर्षाचा. किती वर्षाचा? 20 वर्षाचा अंतर आहे. आणि त्यानंतर नामदेव महाराजांच्या ज्ञानोबारांच्या वयाचा अंतर आहे 5 वर्षाचा. त्या दृष्टीने जर विचार केला तर सावता महाराजांच्या ज्ञानोबारांच्या वयाचा अंतर किती वर्षाचा झाला? 25. किती? 25 वर्षाचा अंतर आहे. म्हणजे 25 वर्षाने सावता महाराज हे ज्ञानोबारांना वडील होते, मोठे होते. त्यांच्या आधी कुणीच नाही. सगळ्यात पहिलं नाव तुम्हा लोकांना, ज्या वेळेला तुम्ही आम्ही लोक वारकरी संप्रदायातल्या संतांची यादी करायला घरी बसतो आणि ज्या वेळेला वही आणि पेन समोर घेऊन ज्या वेळेला लिहायला सुरुवात करतो तर सगळ्यात 1 नंबरला ज्येष्ठतेच्या बाबतीमध्ये नाव लिहावं लागतं सावता बाबांचं. 2 नंबरला नाव लिहावं लागतं गोरोबा काका, त्यानंतर नाव लिहावं लागतं नामदेव महाराज, त्यानंतर नाव लिहावं लागतं आपल्याला काशी निवासी असणारे मुसलमान कुळामध्ये जन्माला आलेले कबीर महाराज, त्यानंतर नाव लिहावं लागतं निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई. ही सगळी यादी लिहावी लागते पुढे. नंतर कुठपर्यंत यादी ती येते तर आजच्या कालावधीपर्यंत ती यादी येते आणि बीड जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या सगळ्या संतांची नावं आपल्याला त्यामध्ये लिहावी लागतात. अनेक संत जन्माला आले या महाराष्ट्र भूमीमध्ये. उद्देश एकच होता की तळागाळामध्ये गेलेला हा सामान्य माणूस, वाईट विचाराला, वाईट वळणारा जाणारा माणूस, त्याला चांगल्या विचाराला आणण्याकरता या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. तसा आपल्या बीड जिल्ह्याच्या दृष्टीने जर विचार केला तर या संतांच्या नंतरही अनेक संत महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये जन्माला आले आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जन्माला आले. अनेक संत. आपल्या पाठीमागचा कालावधी जर बघितला तर इथे अनेक लोक असे असतील की ज्या लोकांनी श्री संत भगवान बाबांना बघितले. अनेक लोक असतील इथे, काही नामशेष झालेले असतील. भगवान बाबासारखे संत मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये जन्माला आले. आपल्या जवळच विचार केला तर 20व्या शतकातील महान संत माऊली दादा महाराज चाकरवाडीला जन्माला आले, उत्तरेश्वर पिंपरी चाकरवाडीला. हे अनेक संत महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, अनेक संत जन्माला आले. इथे माऊली महाराजांची सेवा केलेली अनेक लोक आहेत, बघितलेले. दादा तुम्ही बघितलं? शंकर महाराज तुम्ही तर सेवेतच होते. हे सगळ्या मंडळीने माऊलींना बघितलंय. म्हणजे हे संत इथे जन्माला आले महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर भगवान गडावरती द्वितीय मंत असणारे भीमसिंह बाबा इथेच लेखनूरला जन्माला आले ना. अनेक संत आमच्याकडे आता हायवे पाठीमागं पॉम्पलेट लागले ना, 26वं पुण्यस्मरण कुणाचं? वैकुंठवासी किसन बाबा महाराज. हे किसन बाबा महाराज महान थोर संत जन्माला आले. त्यानंतर त्यांच्या जागेवरती सद्गुरू शांती ब्रह्मनावनाथ बाबा महाराज आहेत. म्हणजे अनेक संत, बंकट स्वामी महाराज, हे संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायावरती उपकार जर कोणाचे असतील तर आपल्या बीड जिल्ह्याचे ते म्हणजे बंकट स्वामी महाराज. दादा एक मोठे कीर्तनकार म्हटले होते स्वामी महाराजांच्या बाबतीमध्ये. ऐका स्वामी महाराज. अरे म्हटलं या बीड जिल्ह्याची माती एवढी पवित्र आहे, या बीड जिल्ह्यामधलं लेकरू जन्माला जरी आलं ते रडायला लागलं तरी ते स्वरातच रडते. बीड जिल्ह्यातलं लेकरू जर रडायला लागलं तर बेसूर नाही रडत. ते कसं रडतंय सरपंच? स्वरात रडतंय. उपकार कोणाचे? हे उपकार कोणाचे? या मातीवरती तर ते स्वामी महाराजांचे उपकार आहेत. वारकरी संप्रदायाला ह्याच्या चाली ज्या दिल्या त्या स्वामी महाराजांनी दिल्या. म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याने वारकरी संप्रदायावर उपकार केले. अनेक लोक जन्माला आले. पाठीमागे तुम्ही परभणी, नांदेड या भागामध्ये जर गेले तर अनेक संत जन्माला आले त्यामध्ये. त्यामध्ये सद्गुरू श्री मारुतराव महाराज, त्यानंतर आपल्या फळा संस्थांचे मोतीराम महाराज फळा संस्थांचे. ते पलीकडे नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये श्री संत नामदेव महाराज फार मोठे एक संत होऊन गेले. तिथे आता विद्यमान महंत सद्गुरू एकनाथ महाराज आहेत. 7वी 8वी गादी आहे. पलीकडे वरी जर गेलो आपण तर नगद नारायणगड महाराजांची फार मोठी परंपरा, मला वाटतं 9वी का 10वी गादी आता परंपरा सद्गुरू श्री शिवाजी बाबा महाराज. त्या परंपरेमध्ये येणारे 3री परंपरा भगवान गडाची. अशा अनेक परंपरा, अनेक संत लोक
आपल्या या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण माझा मुद्दा एवढा गोडी लक्ष देऊन ऐका, एवढे संत जरी झालेले असले तरीही ज्या वेळेला संतांची यादी तुम्ही आम्ही लोक करतो त्यावेळेला पहिलं नाव कुणाचं लिहावं लागतं? मला शंकर महाराज कुणाचं लिहावं लागतं? संतांची यादी करताना आता सांगितलं ना मी कोणतं? महाराजांचं नाव पहिल्यांदा आपल्याला लिहावं लागतं. हे विशेष आहे त्यांचं. हे वारकरी संप्रदायातले ज्येष्ठतेच्या दृष्टीने सगळ्यात मोठे ज्येष्ठ संत सावता बाबा, आणि त्या सावता बाबांचा आज अभंग संकीर्तन रूपी सेवेसाठी 4 चरणाचं मी सेवेसाठी निवडलेलं आहे. विशेषतः 2-3 प्रकारच्या सांगतो सावता बाबांच्या. सावता बाबा म्हणजे ज्येष्ठ, ही पहिली विशेषता तुम्हाला कळाली. दुसरी विशेषता सावता बाबांची सांगतो ऐका. सावता बाबा म्हणजे तर सावता बाबा म्हणजे राजा जनकाचे अवतार. वा, जनकाचे अवतार आहे सावता बाबा. जनक राजा म्हणजे कोण? कुणाचे सासरे? सांग म्हणा तर तूच. अरे जनक कुणाचे सासरे होते? रामाचे सासरे. कुणाचे पप्पा? सीता मातेचे पप्पा होते रामाचे सासरे. कुणाचे व्याही? इवाई दशरथ राजाची इवाई. ते जनक राजा. त्या जनकाचा अवतार म्हणजे आमचे सावता बाबा. 3 पिढ्याचा विचार सांगितला जातो. 3 अवताराची कथा. सावता बाबांचं जीवन चरित्र बघत असताना असा विचार सांगितला जातो की सावता बाबांचे आई वडील पंढरपूरला विठोबाकडे एक पोरगा मागायला गेले. कशासाठी? की आम्ही हयात आहेत तोपर्यंत तुझी वारी चालून आमच्या घराण्यामध्ये, पण आम्ही गेल्यानंतर पुढे काय होणार? वारी घडली पाहिजे तुझी, आमची काठी आमची पताका चालली पाहिजे पुढे. एखादा चांगला पुत्र आम्हाला जन्माला दे की जो पुत्र तुझी वारी कायम ठेवील, आमच्या घराण्यामध्ये तुझी सेवा चालत राहील. देवाकडे मागणं मागितलं. भगवान परमात्म्याला मागणं मागितल्यानंतर द्वापार युगामध्ये असलेलाच कृष्ण इथं विटेवर उभा आहे ना. गोकुळी होणे झाला एका, किंवा गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, तुझी अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. पांडुरंग परमात्मा म्हणजे स्वतः श्रीकृष्ण, तोच तिथे येऊन उभा राहिला. आणि पंढरपूरला पांडुरंग परमात्मा येत असताना एकटा आला नाही. माय ऐका, पांडुरंग परमात्मा पंढरपूरला येत असताना 700 सवंगडी बरोबर आणले त्याने, आणि 500 गोधन बरोबर घेऊन आला होता देव पंढरपूरला. 500 गाई आणि 700 सवंगडी होते देवाच्या बरोबर. तर त्या सवंगड्यामध्ये असलेला एक सवंगडी, त्याचं नाव पेंद्या. काय नाव त्याचं? पेंद्या. नाव माहिती ना तुम्हाला सगळं? हा, इथलाच होता. नांदूरचा होता देव? नाही इथला. नाव ऐकलं तुम्ही? पेंद्या, वाघ्या, सुद्धा नाही, हे सगळे नाव आहेत देवाचे सवंगड्याचे. तो होता देवाच्या बरोबर. हे आले तेवढ्यात सावता महाराजांच्या आई वडील पुत्र मागण्यासाठी. तो पेंद्या देवाकडे गेला, मानला देवा जनकाच्या अवतारामध्ये मीच होतो. त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये तोच असणारा जनक मी झालो पेंद्याच्या रूपामध्ये. आता एक काम कर, यांच्या उदरी मला जन्माला येऊ दे, आणि यांच्या उदरी मी जन्माला आलो की मग मी तुझी भक्ती करील, मी तुझी सेवा करील. आपलं नातं चालत राहील, प्रेमाचं भक्तीचं नातं. मग तोच पेंद्यानंतर मग सावता बाबाच्या रूपाने त्यांच्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला. ते सावता बाबा आरणभेंडीला त्यांचा जन्म झाला. मूळचं कुटुंब हे सांगली जिल्ह्यामध्ये त्या मिरजच्या जवळ औंसे किंवा औंध नावाचं एक गाव, औंसे किंवा औंध असे 2 नाव. तिथलं हे कुटुंब इथं आलं आरणभेंडीला. अरण्यामध्ये येऊन राहिलं म्हणून त्या गावाचं नाव आरण असं पडलं. अरण्यामध्ये आले, तिथं राहायला लागले. मग त्यांच्या उदरी हे जन्माला आले सावता बाबा. कुणाचे अवतार? अगं माय माय जमला मिळाला. कुणाचे अवतार? त्रेतायुगामध्ये जनक, द्वापारयुगामध्ये पेंद्या, आणि कलियुगामध्ये सावता महाराज. अशा त्यांच्या अवताराचं चरित्र सांगितलं जातं. ऐका आता. आणि त्या युगामध्ये आता सावता बाबांची अजून एक विशेषता सांगतो शंकर महाराज. ऐका, सावता बाबा हे जनकाचे अवतार होते. आणि ज्या वेळेला ऐका, ज्या वेळेला सीतेचं स्वयंवर ठरलं आणि सीतेच्या स्वयंवराच्या पत्रिका सगळ्या देशोदेशी राजकुमारांना पाठवण्यात आल्या. जनक राजाने सीतेचं स्वयंवर ठेवलं. आणि पण काय होता, जो कोणी पुरुष, जो कोणी योद्धा, जो कोणी राजकुमार, ते परशुराम, भगवान परशुरामाचं असलेलं ते शिवधनुष्य, त्या शिवधनुष्याला उचलून त्याच्यावरती प्रचंड त्या चढवेल, त्याला ही सीता माळ घालील अशी पण ठेवण्यात आला.
सगळीकडे आमंत्रण पाठवले. रावणाला आमंत्रण होतं पण ऐका, रामचंद्र प्रभूला आमंत्रण नव्हतं आमंत्रण बरं का. रामाला आमंत्रण नव्हतं, पण आले राम कसे, तर राम आले विश्वामित्र ऋषीच्या माध्यमातून. याला म्हणतात सुखे येतो घराना आमंत्रण नाही रामाला, पण आला राम कुणाच्या माध्यमातून, तर विश्वामित्र ऋषीला आमंत्रण होतं गुरुवर्यांना ते बघण्यासाठी सगळं स्वयंवर. तर विश्वामित्राच्या माध्यमातून राम आणि लक्ष्मण आले. आल्यानंतर त्यांच्या स्वतःहून आला देव, त्याला न बोलवता त्यांच्या दारामध्ये आला. आणि ती परंपरा आजही सुरू आहे. जसं त्रेतायुगामध्ये न बोलवता राजा जनकाच्या दारामध्ये रामचंद्र प्रभू आला, तसं ती परंपरा आजही सुरू आहे. आजही पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा पालखी घेऊन आरणला सावताबाबाच्या मळ्यामध्ये येतो. परंपरा तेव्हापासून चालत आली, आजही जातो त्यांच्या दारामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सावताबाबा जात नव्हते. सावताबाबाही पंढरपूरला वारीसाठी जायचे. पण एवढे मोठे संत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, एवढे मोठे संत आहेत, पण कोणत्याच संतांकडे पंढरपूरची विठोबाची पालखी येत नाही. पण एकमेव संत आहेत ते म्हणजे सावताबाबा. त्यांच्या मळ्यामध्ये आजही पांडुरंगाची पालखी येते त्यांच्या पुण्यतिथीला. विशेष आहे. आणि परंपरा केव्हाची? त्रेतायुगामध्ये ते जनक होते तेव्हाही देव त्यांच्या दारामध्ये आला. आणि आता कलियुगामध्ये तेच जनक सावताबाबा झाले, तर आजही देव त्यांच्या दारामध्ये येतो. हे भक्तीतलं वजन आहे, वजन आहे त्या सावताबाबांचं. हे वजन आहे, ही विशेषता सावता महाराजांची. आणखीन एक विशेषता सांगतो, पुढे चालतो ऐका. सावताबाबा म्हणजे कोण? तर कांदा आहे बघा, कांदा असतो ना आपल्या शेतामध्ये आपण लावतो. आता मुग असते ना तुमच्याकडे, मूग पेरलेत ना, मुग काढले की काय लावतात लोक? ज्याच्याकडे पाणी ते कांदे लावतात. आता रोप टाकले असतील, आम्ही काल परवाच टाकले म्हणून सांगते, मी काल बघितलं आमच्या वडिलांचं रोप टाकले लोकांनी. आता कांदे लावायचे नाही का, मूग निघला की कांदे लावतात लोक. तो कांदा आहे ना, कांदा, त्या कांद्याचा जर विचार केला तर सध्या चातुर्मासाचा कालावधी सुरू आहे. या चातुर्मासामध्ये कांद्याला लय भेटेत लोक. काय साधू संत मंडळी, महाराज मंडळी 4 महिने कांद्याकडे बघत पण नाही, लय भेटेत कांद्याला. कळी काळाला भेट नाहीत पण कांद्याला भेटेत. असा कांदा ज्याला साधू संत भेटेत. आणि पुढचं सांगतो, राजकीय क्षेत्रातली मंडळी आहे तिथे बसलेले काही, त्या कांद्याला शासनही भेट आणि संतही भेटतात, महाराज लोकही भेटते. असा तो कांदा. शासन का भेट कांद्याला? तर असं म्हणते, एकदा एक सरकार फक्त कांद्याचे भाव वाढले म्हणून ते सरकार पडलं होतं. दादा, कांद्याचे भाव वाढले म्हणून कोणतं होतं सरकार तुम्हाला नसेल आठवत, सांगतो मीच. दिल्ली मधलं ते सरकार होतं. दिल्लीतली त्या काळाची काँग्रेसची मुख्यमंत्री, त्यांचं नाव शीला दीक्षित. तुम्ही नाव ऐकलं, शीला दीक्षित, दिल्लीतल्या मुख्यमंत्री. त्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. कशामुळे? कांद्याचे भाव वाढल्यामुळे सरकार पडलं होतं ते. असा कांदा तो, ज्या कांद्याला महाराज लोक भेटे, ज्या कांद्याला सरकारही भेट, राजकीय लोकही भेटतात, त्याच कांद्याचा देव बनवणारे जगाच्या पाठीवरचे पहिले संत म्हणजे सावताबाबा. पहिल्यांदा बनवला सावताबाबा.
ती सूक्ष्म नगर वारकरी संप्रदायाला ज्यांनी प्रदान केली ते आमचे सावता बाबा आहे. सावता बाबांच्या मळ्यामध्ये पिकणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये त्यांना विठोबाचं पांडुरंगाचं दर्शन होत होतं. कांद्यामध्ये त्यांना देव दिसला, लसणामध्ये, कोथिंबिरीमध्ये, विहिरीमध्ये, मोठ नारा या सगळ्या गोष्टीमध्ये मळ्यामधल्या देव बघणारे वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ संत म्हणजे सावता बाबा. मळ्यामध्ये पिकणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये देव दिसला. माया ऐका, कांद्यात दिसला त्यांना, आपल्याला माणसात दिसत नाही. कसं आहे, फरक आहे ना आपल्यातला त्यांच्यातला. आपल्याला माणसात देव दिसे ना, आणि त्यांना सगळ्या वस्तूमध्ये देव दिसत. बघ फरक किती मोठा आपल्या मधला संतांमधला. एवढे मोठे संत असणारे सावता बाबा आपल्याला नाही दिसत माणसामध्ये देव. आज रोजी सामाजिक राजकीय स्थिती एवढी बिघडली, माणसामध्ये माणूस राहिला नाही ना. देव सोडणं, देव दिसणं तर फार लांबची गोष्ट आहे. आज आपल्याला माणूसच माणसामध्ये दिसाना, परिस्थिती बिघडली फार नाही का. मुद्दा माझा एवढाच आहे, सावता बाबांना निर्जीव वस्तूमध्ये मळ्यामध्ये पिकणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं दर्शन होत होतं. एवढी सूक्ष्म नजर वारकरी संप्रदायाला सावता महाराजांनी प्रदान केली असे ते सावता बाबा. त्या सावता बाबांचा आज आपल्याला विचार करायचा आहे. मी 2-3 विशेषण त्या सावता बाबांचे या संबंधामध्ये तुम्हाला मी सांगितले. शेती करायचे सावता बाबा, त्या मळ्यामध्ये पीक असं डोलत असायचं, त्या पिकामध्ये देवाचं दर्शन घेणारे, त्या पिकामध्ये देवाला पाहणारे आमचे ते सावता बाबा. आणखीन एक विशेष सांगतो सावता बाबाचा आहे का. सावता बाबाच्या मळ्यामध्ये देव एक होता, देव यायचा, आणि आजही त्या देवाची परंपरा चालू आहे. यायचा देव आज मी अभंग सेवेसाठी निवडला त्या सावता बाबाच्या नामाचं महत्व प्रतिपादन करणारा भूमिका सांगून अभंगामध्ये प्रवेश करतो. लक्ष देऊन ऐका. एकदा गंमत अशी झाली, या सावता बाबाच्या आरणमध्ये असलेल्या मळ्यामध्ये मीटिंग ठरली, एक मीटिंग. आणि त्या मीटिंग करता 3 लोक येणार होते बाहेरून. मीटिंग कुठे? सावता महाराजांच्या मळ्यात. 3 लोक कोण येणार होते? तर 3 लोक त्या मीटिंगचं अध्यक्षपद माऊली होतं पांडुरंगाकडे, विटेवरचा तो पांडुरंग परमात्मा, आणि त्या पांडुरंगाकडे सावता बाबांच्या मळ्यामध्ये असलेल्या मीटिंगचं अध्यक्षपद. आणि आणखीन 2 लोक त्या मीटिंग करता येणार होते. कोण 2 लोक? एक होते पुण्यसलीला इंद्रायणीच्या तीरावरती संजीवन समाधीस्थ असणारे भगवान श्री ज्ञानोबाराय, आणि दुसरे होते पंढरपूर निवासी भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त बाल भागवत श्री, बोला कोण? नामदेव महाराज. हे 2 महाराज आणि एक देव त्या असणाऱ्या सावता बाबाच्या मळ्यामध्ये आले. ते कशा करता आले? तिथं काय होरडा पार्टी वगैरे होती का? होय, मळ्यामध्ये ते होरडा खायला आले नव्हते दादा. ते आले कशा करता? तर त्या सावता बाबाच्या मळ्यामधल्या मीटिंग मधून पुढची सगळी वारकरी संप्रदायाची वाटचाल तिथे ठरणार होती की कुठल्या तत्वावरती आमचा वारकरी संप्रदाय जगाच्या समोर जाणार आणि वाटचाल करणार. याकरता हे 3 लोक सावता बाबाच्या मळ्यामध्ये आले. आता हे सामान्य नव्हते आलेले. अध्यक्ष ज्याच्याकडे होता अध्यक्षपद तो कोण आहे? तो विटेवरचा पांडुरंग परमात्मा तिथे आला होता. आणि जे 2 लोक आले होते ते काय सामान्य नव्हते, खंडू पांडू नव्हते आपल्यासारखे. ते कोण होते? आळंदीचे माऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानच ना. ए ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर, हे वर्णन केले आपल्या परंपरातले संत जनाबाईंनी ज्ञानोबारायचं. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचे सागर. हे ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर सखा ज्ञानेश्वर सखा ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचे सागर. बास पुढे बोलायचंच नाही. ज्ञानाचे सागर ज्ञानोबा. दुसरे कोण होते? तर भक्तीचे आचार्य असणारे श्री संत नामदेव महाराज हे होते. एक भक्तीचे सागर आणि एक ज्ञानाचे सागर, आणि देव म्हणजे करुणेचा सागर. हे 3 सागर मिळून आले सावता बाबाकडे.
सावता बाबा देखील सागरच आहेत ना. सावता बाबा पण कशाचा सागर आहे? सूक्ष्म मुद्दा सांगताय का? हे तिघ जण आले स्वतःचा अपूर्णपणा पूर्ण करण्यासाठी. जबाबदारीने वाक्य वापरतो. ज्ञान खऱ्या अर्थाने मोठंच आहे, पण ज्ञानाला जोपर्यंत प्रेमाची जोड लागत नाही तोपर्यंत ते ज्ञान पूर्ण होत नाही. ज्ञान जरा मोठेच आहे तो, पण त्या ज्ञानाला प्रेमाची जोड लागण्यासाठी सावता बाबाच्या मळ्यामध्ये आले. भक्ती तर मोठीच आहे. नामदेव महाराज म्हणजे भक्तीचे सागर. भक्ती स्वतः फार मोठी, पण त्या भक्तीला जोपर्यंत प्रेमाची जोड लागत नाही तोपर्यंत ती भक्ती पूर्ण होत नाही. करुणा देखील मोठी आहे, पण ती करुणा जोपर्यंत प्रेमाकडे येत नाही तोपर्यंत ती करुणा पूर्ण होत नाही. मग स्वतःचा पूर्णपणा पूर्ण करण्यासाठी हे तिघ जण प्रेमाच्या सागराकडे आले. सावता सावू प्रेमाचे आगर घेतला अवतार माया. तिथे आले. आल्यानंतर मिटिंगला सुरुवात झाली. देव बसला अध्यक्ष स्थानावर आणि असे ते दोघ जण बसले. कोण कोण? नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय. उजव्या बाजूला बसले ज्ञानोबाराय आणि डाव्या बाजूला बसले नामदेव महाराज आणि प्रत्यक्ष भगवान परमात्मा अध्यक्ष स्थानी आणि असे बसले सावता बाबा. आता थोड्या वेळापुरते तुम्ही ज्ञानोबाराय पहा. थोड्या वेळापुरते मी होतो देव. थोडा भाग्य ज्ञानोबाराची उपमा भेटायला असे उजव्या हाताला बसले ज्ञानोबाराय. देव अध्यक्ष स्थानावर नामदेव महाराज दादाला पुरा पण दादा असे नामदेव महाराज बसलेले आणि असे बस माऊली इकडं माऊली इकडून आली नाही का. नामदेव महाराज इकडून असे ज्ञानोबाराय सावता बाबा असे समोर बसलेले देवाच्या. आणि ऐका आता या दोन आचार्याच्या साक्षीने सावता महाराजांनी हातामध्ये एक आणलेलं निवेदन देवाच्या पुढे सरकवलं आणि सावता महाराज या दोन आचार्याच्या साक्षीने देवाला म्हणतायत देवा. आणि या दोन महाराजांना सांगतायत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज आता ऐका. 4 युग सांगितलेत आपल्या शास्त्राने. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग लागलेले. 3 युग संपून गेलेले आहेत. आता भयंकर स्वरूपाचं कलियुग लावलेलं आहे आणि या कलियुगामध्ये राहणाऱ्या या माणसाचा उद्धार व्हावा याकरता सामान्य माणसाकडे आपण एखादं काहीतरी साधन दिलं पाहिजे की ज्या साधनाच्या द्वारे सामान्य माणसाचा उद्धार होईल. मग काय साधन दिलं पाहिजे या लोकांकडे? या कलियुगामध्ये एकच साधन असं आहे. देखील सत्ता गाजवू शकतो.
आपण घेतले तर ते साधन करताना माणसाला भीती, योग करणं सोपं नाही, योग करताना भीती, माणूस मरू शकतो, योगाने देव प्राप्त होऊ शकतो, पण ते साधन एवढं सोपं, मंत्र उच्चारण केल्यानंतरही देव थोडक्यामध्ये मंत्र उच्चारताना चुकला, दीर्घ ह्रस्व दीर्घ अनुसार गेला, ते जर चुकलं तर होतं काय, माणूस वेडा होतो, मंत्र उच्चारण आपल्याला जमणार नाही. या गोष्टीचा विचार केला होता 11व्या शतकामध्ये आमच्या सावता बाबा. हे नाही जमणार लोकांना मंत्र उच्चारण वगैरे, हो मंत्र सोडा, आपल्याला मंगलाष्टकानेच म्हणता येत नाही, मंत्र कवळे गमतीच्या मंगलाष्टकामध्ये लोक एक तर म्हणत होता, ऐका मी ऐकले की लग्नात मंगलाष्टकात असं म्हणत होता, आता सा वध सावन वधच, अरे म्हणलं मारतो का काय नवर देव, शब्द काय आहे देव, सावध शब्द ना, आता सावध, त्यांनी तो सा मागे घेतला वध पुढं, आता सा वध सावधान, समोर मरते ना, वराडी मारतो का नवर देव मारतो काय कळणार, काही मंगलाष्टकामध्ये. आता बरं का दादा, आमच्या एकदा भागवत कथा सुरू होती लातूर जिल्ह्यामध्ये. भागवत कथेमध्ये 4थ्या दिवशी देवाचा जन्म, 5व्या दिवशी खोड्या असतात, 6व्या दिवशी देवाचं लग्न, म्हणजे रुक्मिणी स्वयंवराचा विचार असतो भागवतामध्ये. ते भागवतामध्ये रुक्मिणी स्वयंवराचं आमचं चाललं होतं, ते छोटे छोटे मुलं, आम्ही एक कृष्ण एक रुक्मिणी, आणि मंगलाष्टका एक माणूस लय हौशी होता गावातला, पुढारी होता देव सत्याचा, ते आला, म्हणलं महाराज आज मला आपल्याला मंगलाष्टका म्हणायची, म्हणूनच द्यावी लागते. म्हणलं म्हणा बाबा, आता काय पुढारी होता, कारभारी होता गावातला सत्याचा, म्हणलं मंगलाष्टका, माईक हातामध्ये घेतला मंगलाष्टका सुरू केला, ऐका, गंगेत सिंधू सिंधूत सरस्वती सरस्वतीत यमुना, त्या पट्ट्याने सगळ्या नद्या एकत्रित आणल्या, जसं काय नदी जोड आंदोलन सुरू केलं त्यांनी, नदी जोड आंदोलन, सगळ्या नद्या एकत्रित आणल्या. अशा मंगलाष्टका म्हणतात गमतीचे लोक. मुद्दा माझा एवढा आहे का, तुम्हाला लोकांना नीट मंगलाष्टका गाता येत नाही, नीट स्वरामध्ये मंत्र म्हणणं सोपं आहे का, मंत्र जमतील का आपल्याला, मंत्र तुम्हाला लोकांना न चुकता म्हणता येणार नाहीत. आणि जर मंत्राच्या द्वारे तुम्ही देवाकडे जाताल, आणि जर मंत्र चुकला तर तुमचा बुद्धिभ्रंश होऊ शकतो, तुम्ही वेडे होऊ शकता. या गोष्टीचा विचार त्या कालावधीमध्ये आमच्या संतांनी केला. म्हणले यांना मंत्र जमणार नाही. काही लोक म्हणले महाराज आम्ही पूजा करतो, पूजेच्या द्वारे देव प्राप्त करता येऊ शकतो. ह्या श्रावणामध्ये तर या मंडळीची लय नाही का पूजा याच्यासाठी कोण करतं का, एक लोटा जल सुरू का आपल्याकडे, सुरू का नाही, एक लोटा जल पुढं का समजत्या का, हा हे पाठ झाले सगळीकडे. प्रदीप मिश्राजी मुळात भक्तीला लागले नाही का, महादेवाच्या भक्तीला सगळी लोक एवढी पूजा करते, लोक एवढी पूजा करण्यामध्ये महिला मंडळ आमच्या सगळ्यात पुढे. ती घरातली पूजा असेल किंवा श्रावणामध्ये गावच्या शिवालयामध्ये जाऊन करण्याची असेल किंवा मंदिरामध्ये विठोबाची पूजा, या सगळ्या पूजा करण्यामध्ये या मंडळीचा मोठ्या प्रमाणामध्ये हातभार असतो. पूजाच्या माध्यमातून देखील देव मिळू शकतो. पण पूजा म्हणजे नेमकं काय, बऱ्याचशा लोकांना त्याचं ज्ञानच नाही. पूजा काय, उघड देव बुडवायचे त्या घड्याळ्यामध्ये, काढायचे बाहेर, घर उघडायचा, न्यायचा शिकवून द्यायचं, झाली पूजा. अरे याला पूजा म्हणत नाही. पूजा म्हणजे काय आहे का, पूजेचं एक वाक्य शास्त्रकाराने सांगितलं. शास्त्रकार म्हटले पूजा म्हणजे काय, तर पूजा म्हणजे काय लक्ष देऊन ऐका, हे वाक्य घरी घेऊन जा. शास्त्रकार म्हटले यथा देहे तथा देवे, याचं नाव पूजा. मराठीमध्ये काय अर्थ याचा, तर शास्त्रकार म्हणतात जी जी गोष्ट तुम्ही तुमच्या देहासाठी वापरता ती प्रत्येक गोष्ट देवासाठी देणे, याचं नाव पूजा. सोपं करून सांगतो आज नाही का, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, सकाळी लवकर पहाटे उठलो आपण, थोडा गार वारा सुटलेला असतो. प्रत्येकाला वाटतं इथून पुढे आता 5-7 महिने चांगला गारठा पडलेला असतो. प्रत्येकाला वाटतं आंघोळ करताना पाणी गार असावं का गरम, गरम पाण्याने आंघोळ असावी असं वाटतं. मग आपल्या शरीराला जर गरम पाण्याने आंघोळ असावी वाटते, तर शास्त्रकार म्हटले देवाला पण गरम पाण्याने आंघोळ घालणे, याचं नाव पूजा. रोज तुम्हाला धुतलेले
कपडे अंगामध्ये घालावे वाटतात, स्वच्छ सुंदर इस्त्री केलेले धुतलेले कपडे घालणे याचं नाव. जर देवाचा ड्रेस महिनाभर तुम्ही घेऊन असताल आणि म्हणत असताल नाही आम्ही मोठी पूजा करतो हे देवाला मान्य, तुम्हाला वाटतं रोज कपडे चांगले घालावे ते देवाला देणे. आपल्याला वाटतं आंघोळ झाल्यानंतर सुंदर असा कोरीव गंध लागला पाहिजे कपाळाला, ते सुंदर दिसला पाहिजे गंध. मग आपल्या कपाळावरचा सुंदर गंध आपल्याला दिसावा वाटतो, तर तेवढाच सुंदर गंध देवाला लावणे याचं नाव पूजा. आता लोक काय करतात, आपल्याला सुंदर लावते आणि त्या देवाला या खाट्यात शिपडी देत, त्याच्या नाकात गेला का तोंडात गेला का कुठे शेंडीवर लागला काही मिळत नसतं त्याला. हे चालत नाही, चालत हे नाही चालत. तुम्ही प्रत्येक गोष्टची देहा करता वापरता. रात्री झोपताना गर्दी होती, गर्दीचं वातावरण आहे, पाऊस पडलेला, असं वाटतं सुंदर एखादा फॅन सुरू असला पाहिजे, गाडीवरती कूलर सुरू असला पाहिजे, एसी सुरू असला पाहिजे आणि आरामामध्ये आम्ही झोपलो पाहिजे, मच्छरचा त्रास नाही, अजिबात काही नाही, असं वाटतं आपल्याला घरामध्ये सुंदर फॅनच्या हवेला झोपावं. मग आपल्याला फॅन खाली झोपावं वाटतं, तर देवघरामध्ये देखील छोटा फॅन लागतो, याचं नाव पूजा. देहा करता जे वापरतो ते देवा करता देणे याचं नाव पूजा. देतो का आपण? उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाटतं गार पाण्याने थंड पाण्याने अंघोळ असावी, तीच देवाला देणे. दुपारच्या पाहऱ्यामध्ये सुंदर असणाऱ्या कूलर मध्ये पाणी टाकून आपण झोपतो, आराम करतोय, तेच देवाला देणे याचं नाव पूजा. एवढी पूजा अवघड आहे, आपण करतो का ते? आपण करत असलेली पूजा आहे का नाही, घरी जाऊन विचार करा. मग पूजेने देव मिळू शकतो, पण पूजा करणं एवढं सोपं नाही. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला आमच्या संतांनी. मग काय जमेल या लोकांना? जमेल एकच, ते म्हणजे देवाचं आयुष्यभर जे काम केलं, मारा 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 मोरा काका, एवढंच काम केलं. मग देवाचं नाव घेत असताना सरळ घेतलं नाही, त्याने उलट घेत होता, तरी त्याला फायदा झाला. एवढा फायदा झाला की असं म्हणतात की राम जन्माला येण्याच्या कित्येक वर्ष अगोदर ते तुम्ही एकदाच ते करून घ्या, वीक्षक मागे राम बघा, नामस्मरण करणाऱ्या माणसाची किती ताकद प्राप्त होते. आणि त्यांनी जसं लिहिलं तसं जगाच्या मालकाला वागावं लागलं. वर्तोनी दावीन नामा म्हणे, नामदेव महाराजांनी विचार मांडला त्याचा. त्याने जसं लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. एक डाकू होता, डाकू दरोड्या करणारा, माणसं मारणारा, तो कोळी, वाल्या कोळी, आणि नामस्मरण करून पाप तर गेलं. आणि त्यांनी जसं रामायण लिहिलं तसं देवाला वागावं लागतं. थोडासा विचार करा, किती ताकद प्राप्त होते नामस्मरण केल्यानंतर. आणि तसं वागावं लागलं देवाला. गोंधळ असा झाला. एक काल्पनिकच एक चित्र नाही, एक महाराजांनी मांडलं होतं, ऐका सांगतो. एकदा काय झालं, 14 वर्षाचा वनवास झाला ना रामाला. किती वर्षाचा? 14 वर्षाचा. आणि या दंडकारण्यामध्ये रामचंद्र प्रभू फिरत असताना
त्या पंचवटीवरून नाशिकच्या जवळून सीतेचं हरण झालं, चोरी झाली सीतामाता. सीतामातेचं हरण झालं, रावणाने चोरून नेली सीता. आणि सीता चोरून नेल्यानंतर त्या सीतेच्या वियोगामध्ये आमचे रामचंद्र प्रभू समोर एखादं झाड आलं की त्या झाडाला कवटाळायचे आणि रडायचे आणि काय म्हणायचे, हे सीते, विलाप करायचे राम. एखादा दगड दिसला की त्या दगडाकडे बघून रडायचे राम, आणि हे सीते म्हणून ओरडायचे, रडायचे राम. एक माणूस असा शेजारून चालला होता. ते माणूस गेला आणि त्या रामचंद्र प्रभूला म्हटला, देवा तुम्ही तर त्रैलोक्याचे मालक, देवाचे देव रामचंद्र, सगळं जग तुम्हाला पूजतय मानतय, सगळ्यात मोठे देव भोले बाबा ते तुमचं भजन करतात रात्र आणि दिवस. राम म्हटले मग त्याचं काय नाही म्हटले, हे तुम्हाला शोभत नाही. काय? बायकोच्या वियोगामध्ये रडणं हे तुम्हाला शोभत नाही. का रडतात तुम्ही एवढे मोठे देव असताना? राम म्हटले तू ग बस. त्या माणसाला तू गप म्हटले. बायको चोरी झाली म्हणून त्या बायकोच्या वियोगामध्ये देवाने रडू नये हे मला पण कळतंय. तू नको सांगू मला शहाणपणा, कळतंय मला बायकोच्या वियोगामध्ये रडू नये, पण करू काय? त्या बाबाने लिहून ठेवलंय. काय लिहिले त्या बाबाने? इथं राम रडला, ह्या झाडाला रामाने कवटाळलं, त्या दगडापाशी बसून राम रडला. त्या बाबाने लिहून ठेवल्यामुळे मला रडावं लागतंय. नाही तर एवढं कळतंय मला की बायको चोरी गेल्यानंतर रडू कळतंय म्हटले मला, पण त्याने लिहून ठेवलंय ना. त्याने काय लिहिले? केले रामायण रामा आधी आणि वरतोनी दावीन नामा म्हणे. मुद्दा माझा एवढाच आहे की नाम उलट घेतलं तर त्याने रामचंद्र प्रभूचं जीवन चरित्र लिहिलं आणि त्याने जसं लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. एवढी ताकद नामस्मरण केल्यामुळे येते. सावता बाबा म्हणतात नामाची या बळी. अजिबात कुणाची भीती नाही, नामस्मरण करणाऱ्याला अजिबात भीती नाही. ना भूताची भीती, ना शत्रूची भीती, ना कोणत्या देवाची भीती, ना कशाची भीती. कशाचीच भीती राहत नाही नामस्मरण करणाऱ्या माणसाला. म्हणून महाराज म्हणतात नामाची या बळी. एवढी ताकद येते नामस्मरण करणाऱ्या माणसाकडे. पुढे बोलताना महाराज म्हणतात की कळी काळाचे माता सोटे मारू. कळी काळावरती देखील मात करण्याची ताकद नामस्मरण करणाऱ्या माणसाकडे. आता आपल्या आजूबाजूला जन्माला आलेल्या प्रत्येक संतांकडे तुम्ही बघा, त्या प्रत्येक संतांनी कळी काळावरती मात केली आहे ना. सद्गुरु स्वानंद सुखनिवासी बंकट स्वामी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये देखील विचार आहे ना, मेलेली माणसं उठवली ना त्यांनी, बरोबर ना. मेलेली माणसं उठवली याचा अर्थ कळी काळावरती मात केली या नामस्मरण करून संतांनी. एवढंच काय, आमच्या बीडच्या खाली नागापूर नावाचं एक गाव आहे. त्या नागापूरला सद्गुरु श्री भगवान बाबा येत असायचे. तर तिथे मेलेला सोळुंके का साळुंके नावाचा एक माणूस, कुटुंबातला माणूस, त्या साळुंके कुटुंबियातल्या माणसाला देखील भगवान बाबाने मेलेला जिवंत केला. आणि जिवंत केल्यानंतर अनेक वर्ष तो माणूस बाबांच्या सेवेमध्ये राहिला. बंकट स्वामी महाराज असतील, भगवान बाबा असतील, असे अनेक संत होऊन गेलेत की ज्या संत कळी काळाची सत्ता संतांवरती चालत नाही. ज्ञानेश्वरी पारायण आहे का आपल्याकडे सकाळी? रोज उद्यापासून सुरू आहे, पहिला दिवस असल्यामुळे रोज ज्ञानेश्वरी वाचतो आपण. सप्ताहामध्ये असतील, काही लोकांच्या वारकऱ्याच्या घरामध्ये नियम आहे.
ज्ञानेश्वरी वाचतो ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी सांगितली, लिहिली कुणी? सच्चिदानंद बाबा आदरे लेखो खोजा हाला. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि सांगितली ज्ञानोबारायांनी. ते सच्चिदानंद बाबा म्हणजे मढ्याने लिहिली हो, मेलेल्या माणसाने. ते मेले होते, मेलेलं माणूस जिवंत करून त्यांच्या हाताने ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी लिहून घेतली. काळावरती देखील सत्ता आमच्या संतांची, कळी काळाचे माथा सोटे मारू एवढी ताकद प्राप्त होते नामस्मरण करणाराला. हे चाललंय कुठं? सावता बाबांच्या. यार का झोपले का सगळेच? मळ्यात चाललंय. मळ्या आपण सगळे मळ्यात आहे. थोडा वेळ थांबा तिथं, जरा येऊ नका बाहेर मळ्याच्या. नंतर सोडतो तुम्हाला घरी 11 वाजता. इकडे कुठं चाललंय? हे सगळं मळ्यात ना. मळ्यामध्ये हा सगळा प्रकार चालला. ते मळ्याच्या बाजूला आता लोक नाही का, एखाद्या माणसाकडे जर बाहेरचे माणसं आले, कोण आले, चौकशा करायचा लय नाद असतो लोकांना. त्या मळ्याच्या आजूबाजूला आता देव आला, ज्ञानोबा आले, नामदेव महाराज आले. हे लोकांची गर्दी, आजूबाजूच्या लोकांची मळ्याच्या बाजूला. लोक कान देऊन ऐकत होते काय चाललंय यांचं, बघायला लागले. त्या सावता बाबाने बघितलं, लोकांचं लोक बघतात आमच्याकडे, आमचं काय चाललंय. सहज सावता बाबा गेले त्यांच्याकडे. ते लोक म्हणले, सावता बाबा तुम्ही आता सांगितलं आम्ही ऐकलं, हे नामस्मरण केल्यानंतर एवढं बळ प्राप्त होतं, कळी काळावरती सत्ता गाजवता तुम्ही, आम्हाला सांगावं सावता बाबा, नामस्मरण केल्यानंतर एवढंच घडतं का? अजून काय फायदा घडतो? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सावता बाबा म्हणतात, काय होतं नामस्मरण केल्यानंतर? तर स्वतःच कर्तृत्व सांगत असताना नामाच्या बळावरती आम्ही काय कर्तृत्व करू? तर वैकुंठामध्ये राहणाऱ्या देवाला आम्ही आमच्या कीर्तनामध्ये नाचायला लावू, आणू आणि नाचू रंगी. आम्ही रंगून जाऊ त्या रंगामध्ये आणि त्या देवाला नाचायला लावू आम्ही रंगून. हरी गुण गावत नाचू
गावत नाक्षुंगी अपने मंदिर मो बैठ बैठ कर गीता भागवत वाचुंगे. मीराबाई म्हणतात त्या रंगामध्ये आम्ही रंगून जाऊ. वैकुंठामध्ये राहणारा देव सावता बाबा म्हणतात आम्ही आमच्या कीर्तनामध्ये आणला बरं का अनेक संतांनी. लोक म्हणले सावता बाबा तुम्ही नुसतं मोगम बोलू नका, कुणी आणला का कोणाच्या कीर्तनामध्ये नाचला का असं एखादं उदाहरण. सावता बाबाने मळ्याच्या शेजारी बोलणाऱ्या लोकांना हात दाखवला. म्हणले बघा तिकडे बघा बघा कुठं तुम्ही नका बघू माग इकडे बघा. ते म्हणले तिकडे बघा. म्हणले तिकडे कुठं जी मीटिंग चालली ना त्या मीटिंग मध्ये देवाच्या डाव्या बाजूला बसलेले कोण आहेत? कुठे गेले आपले? हाय तिथंच. काय नाव त्यांचं? नामदेव महाराज. उजव्या बाजूला होते ना ज्ञानोबा, डाव्या बाजूला कोण होतं? नामदेव महाराज होते. ते दिसतेत का? लोक म्हणले दिसतेत. त्यांचं काय? काय नाही म्हणले. अरे ते काय सामान्य नाहीत, फार मोठे कीर्तनकार आहेत ते. डायरी फुल भरली त्यांची, सकाळ दुपार संध्याकाळ लय कीर्तन आहेत त्यांना. मग त्यांच्या कीर्तनाचं काय? अरे एवढे मोठे कीर्तनकार आहेत ते. त्या नामदेवाची कीर्तन ज्या वेळेला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये चालायची ना तर विटेवरचा भगवान परमात्मा वैकुंठामधला देव येऊन कीर्तनामध्ये नाचायचा. देव कीर्तन नामदेव कीर्तन करे पुढे देव हे नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. जने म्हणे ज्ञान देवा हे बोला अभंग. ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन पुढे देवना पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भक्त शिरोमणी असणारे आमचे नामदेव महाराज डोक्याला पेटा बांधलेला, गळ्यामध्ये विणा, संपूर्ण संत मंडळी टाळ घेऊन मृदंग वाजवण्याकरता गोरोबा गाता. चाल कुणी म्हणायची कीर्तनामध्ये हे सांगण्याचा अधिकार आपल्या मराठवाड्यातल्या संत जनाबाईकडे. जनाबाईंनी बघितलं आळंदीचे ज्ञानोबाराय आहेत. जनाबाई माऊली ज्ञानोबारायला म्हणतात माऊली नामदेवांचं कीर्तन तुम्ही एक काम करा, तो टाळे तेवढा टाळ घ्या, गळ्यामध्ये घाला आणि चाल म्हणा. नामदेव कीर्तन करे पुढे देव हे नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. पांडुरंग नाचायचा कीर्तनामध्ये. का नाचायचा पांडुरंग? चाल कोणी म्हटली होती? माऊली. चाल कोण म्हणत होतं कीर्तनात? ज्ञानोबाराय. आता इथे गायक आहेत मोठे मोठे नाही का, आमचे किशोर महाराज शिगडे आहेत, भागवत महाराज नरवडे, शंकर महाराज आहेत, गोपाळ महाराज आहेत, आमचे भागन दादा आहेत. आमच्यासारख्या गायकाने जर कीर्तनात चाली म्हटल्या, आमच्यासारख्या गायकाने, तर दादा कीर्तनाला रंग येतो नाही का, रंग भरतो ना. आमच्यासारख्या गायकाने जर कीर्तनात गायलं तर रंग येतो. पुढचं वाक्य ऐका.
आमच्या सारखे लाखो गायक लोक ज्या माऊलीच्या चरणाजवळ बसून शिकतात ते माऊली चाल म्हणायला असेल का? माऊली चाल म्हणायला ना, एवढा रंग आला ऐका. ए अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. परिणाम काय झाला? प्रेमाचे निछंद विठू ए नाचू लागला. ए नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचा गळला पितांबर. एवढा नाचला देव की नाचत असताना देवाच्या कमरेचा पितांबर कधी गळून पडला देवाला पत्ता लागला. पितांबर गळेपर्यंत देव नाचला, एवढा रंग आला त्या कीर्तनात. आणि मला वाटतं त्या दिवसापासून एक पद्धत सुरू झाली असावी. कोणती? हा बघा, टाळकरी सांगायला लागले. कशाची पद्धत? कंबर बांधायची. कशामुळं दादा? गळू नये. हा गळू. पण आता देवा एवढं आणि पूर्वीच्या कीर्तनकारा एवढे आजकालचे कीर्तनकार काय उड्या हाणून नाचत, त्यामुळे गळायचा संबंध. पण त्या दिवशी देवाचा पितांबर गळाला, एवढा नाचला देव महाराज. आणि देवाचा पितांबर गळालेला बघितला एका संतांनी. ते बसले होते, त्यांनी उठले ते संत, त्यांनी हात धरला देवाचा. कोण होते ते? हात धरला देवाचा. कोण होते? तर ते होते ऐका. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. शहाणी माणसे एक वाक्य माझं ऐका, घरी घेऊन जा ऐका. हे जे प्रसंग आहे हा प्रसंग आमच्या वारकरी संप्रदायामधली एकता आणि सर्व समावेशकता दर्शवतो हा प्रसंग. अरे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जातीवाद केला जात नाही, याच्यामध्ये काय नवलय? आमच्या वारकरी संप्रदायामध्ये धर्मभेद पण केला जात नाही. जातीवाद वारकरी संप्रदायामध्ये केला जात. हे उदाहरण तुम्हा लोकांना त्या काळातलं आजही शिक्षित करतं, शिकवतं. अरे कबीर महाराज हिंदू नव्हते हो. कोण होते ते? मुसलमान कुळ होतं, पण अधिकार एवढा होता की उठून देवाचा हात धरू शकत होते. मला वाटतं त्या विचाराची आज वारकरी संप्रदायातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना गरज आहे. भेद केला जात नाही वारकरी मध्ये, भेद केला जात नाही. याता याती धर्म नाही सविध शास्त्री. आणि एक लहान तोंडी मोठा घास, वयाला मला शोभणार नाही पण एक वाक्य मला बोलावं वाटतं. एक वाक्य बोलतो. जी माणसं पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात आणि गळ्यामध्ये टाळ घालून भजन करून जी माणसं जातीवाद करतात, त्या माणसाचं भजन करणं हे पाप आहे, पुण्य अजिबात नाही. कारण वारकरी संप्रदायाचा बेस, मूळ पाया हाच आहे. मेळविली मांदी वैष्णव. अरे 18 पगड जातीमधले संत एकत्रित करून या वारकरी संप्रदायाची निर्मिती भगवान ज्ञानोबारायांनी केली. आणि एवढ्या पवित्र वारकऱ्यामध्ये येऊन जर आम्ही जातीवाद करायला लागलो तर आमच्यासारखा मोठा पापी कोणीच नाही ना. या गादीवरूनही करू नये आणि गळ्यामध्ये टाळ घालूनही जातीवाद करू नये, करत नाहीत. मुद्दा माझा इथून पांगला की मुस्लिम होते कबीर महाराज, हात धरण्याचा अधिकार होता देवांचा. उठले आणि हात धरला. सावध होई देवा
ऐसे बोले कबीर. साबद केलं देवाने. एवढा नाचला देव कीर्तनामध्ये. सावता बाबा लोकांना म्हणतात त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचला ना, म्हणून तर मी म्हणतो वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचू रंग. आम्ही गाऊ रंगून नाचू कीर्तनामध्ये. ते संत लोक भगवंताच्या भक्तीमध्ये रंगलेले होते, आपण पण रंगलेले आहेत. पण कशात होय बोला तुम्ही, सांगा कशात आपण का पारमार्थात रंगलेले आहेत का संसारात रंगलेले आहेत आपण, नाही का? आपण आपल्या भानगडीमध्ये संसारामध्ये रंगलेली माणसं आहेत. संत हे देवाच्या रंगामध्ये रंगलेले होते. हे रंगावं बरं का संसाराच्या रंगात, परमार्थाच्या. आपण संसारात एवढे संसाराच्या रंगात रंगलेले माणसं. अहो एवढं प्रेम आहे आपलं संसारावर, एवढे रंगलेले. प्रसंगी माणसं संसारासाठी उपवासी राहते. सरपंच संसारासाठी उपवासी राहणारी माणसं बघितलेत मी. उदाहरण सांगतो कळण्यासाठी. आपल्या शिरूर घाट सारखं एक गाव, एक माणूस असा मंदिरामध्ये दर्शनाला आला. त्याने भगवंताचं दर्शन केलं. मंदिराच्या बाहेर निघताना समोरूनच्या गल्लीमधून त्याचा बालपणीचा मित्र येत होता. त्या मंदिरामध्ये येणाऱ्या मित्राने समोरून येणाऱ्या मित्राचा चेहरा बघितला आणि जरा चेहरा पडलेला दिसला त्याला, मंदिरातल्या मित्राला. तो मंदिरातला मित्र येणाऱ्या मित्राला म्हणतो, का रे राम भाऊ, चेहरा लईच सुकलाय, लईच पडलाय, काय आजारीस का? काय झालंय नेमकं, जेवलं नाही का काय? तू म्हणला होणार आहो, 3 दिवस झालं जेवलो नाही, 3 दिवस झालं. अरे झालंय काय, आजारी पडला काय? ती म्हणला नाही. वहिनीचे तुझे भांडणं झाले काय, बायकोचे तुझे? ती म्हणला तसं नाही. मग का जेवला नाही 3 दिवस झालं, कारण काय? काय नाही म्हणे, काय सांगू मित्रा तुला, मागच्या महिन्यामध्ये 1.25 लाख रुपये खर्च करून एक म्हैस आणली होती. त्याचं काय झालं? काय नाही म्हटले, 1.25 लाख रुपये खर्च करून म्हैस आणली आणि गेले 4 दिवस झालं ती म्हैस आजारी पडली. आणि म्हैस आजारी पडल्यामुळे गेल्या 3 दिवसापासून जेवणच जायना, म्हणून मी उपवास. आता बघा हे संसारावर प्रेम करणारे. गोठ्यातली म्हैस आजारी पडली आणि मालकाचा चारा बंद झाला, मालकाने जेवण सोडलंय. एवढे रंगलेले संसारामध्ये आपण. पण असं कधी घडतं का? इकडे लक्ष द्या. असं कधी घडतं का की मालक आजारी पडला म्हणून म्हशीने चारा सोडला? असं होतं का कधी? म्हैस म्हणजे गोठ्यातली म्हणतो बरं का मी. होय हा, तुम्ही कमून ह्या बी हसायला लागल्यात. कमून हसायला लागले काय मला कळा ना, पण मला माई शपथ गोठ्यातलीच म्हैस म्हणायचे बरं का. आता देवाच्या दारात बोलू मी. पण असं कधी होत नाही की मालक आजारी पडला म्हणून कधी कुठला बैल, कधी कुठली गाय, कधी कुठली म्हैस, कधी कुठलं जनावर चारा सोडत नाही. म्हणजे ऐका, आपण एवढे संसाराच्या रंगामध्ये रंगलेलो, संसारासाठी उपवासी राहतो. संत म्हटले रंगायचं असेल तर रंगी रंगी रो श्रीरंगा, रंगामध्ये, देवाच्या रंगामध्ये, परमार्थाच्या रंगामध्ये आम्ही रंगलो पाहिजे. एवढा सुंदर रंग येतो. आमची मीराबाई म्हणते ना, हे ऐसी रंग दे, थोडा विकू दे, ऐसी रंग दे के रंग नाही छूटे, ए धोबिया धोए चाहे ये सारी उमरिया, शाम पिया मोरी, ए रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, हे रंग दे 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 चुनरिया, शाम पिया मोरी, रंग दे चुनरिया. अरे रंगायचं असेल त्या श्यामच्या, त्या देवाच्या, त्या परमार्थाच्या रंगामध्ये आपण रंगलं पाहिजे. सावता बाबा म्हणतात वैकुंठीचा देव
आणूया कीर्तनी विठ्ठल गावो नाचू आणि रंगूनी जाऊया आम्ही त्याच्या रंगामध्ये. लोक म्हटले महाराज तुम्ही म्हणताय नामस्मरण केल्यामुळे कळीकारावरती सत्ता प्राप्त होते, नामस्मरण केल्यामुळे वैकुंठातला देव येतो, तुम्ही रंगून जाता, मग अजून पुढं काय काय नाही म्हटले. अरे असा देव वैकुंठामधला आमच्या कीर्तनामध्ये येऊन नाचणं हाच आमच्या जीवनामधला सगळ्यात मोठा सुखाचा सोहळा आहे आणि खऱ्या अर्थाने हीच आमची दिवाळी. तिसरं चरण सुखाचा सोहळा सुखाचा सोहळा करोनी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती. तिसऱ्या चरणामध्ये सावता बाबांनी दिवाळी नावाचा शब्द जाणून बुजून प्रयोग केला. देव कीर्तनामध्ये येऊन नाचतो, यापेक्षा काय मोठी दिवाळी सुखाचा सोहळा असू शकतो. सामान्य माणसाच्या दृष्टीने, तुमच्या माझ्या दृष्टीने सुखाचा सोहळा म्हणजे दिवाळी वर्षातून येणारी. आता येईल 2 महिन्यानंतर, 2-2.5 महिन्यानंतर दिवाळी. किती दिवसाची असते दिवाळी? ह्या मंडळीचं सण आहे ना, किती 10 15 5 नाही हो, ऐका किती दिवसाची असते दिवाळी? 5 दिवसाची नसते, काय नसते. दिवाळी असते 6 दिवसाची. दिवाळी किती दिवसाची? 6 दिवसाचा खऱ्या अर्थाने सण आहे दिवाळी नावाचा सण. आणि हे 6 दिवस सामान्य जरी माणूस असला तरी आनंदाने राहण्याचा प्रयत्न करतो. मुलगा कुठेतरी लांब शिकायला असतो, मुलगी कुठेतरी लग्न करून लांब दिलेली असते, गरिबी असते घरामध्ये, कर्ज असतं घरामध्ये. पण एवढं कर्ज असलं, गरिबी असली तरी माणूस त्या 6 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो ना. लांब शिकत असलेल्या पोराला जवळ बोलवतो सुट्ट्यामध्ये, मुलगी लांब कुठेतरी दिलेली असते लग्न करून, त्या मुलीला बोलवतो. नवे कपडे अंगामध्ये घालण्याची ऐपत नसली, पैसे नसले तरी कुणाकडून तरी उसने घेतले जातात, सावकाराकडून काढले जातात पैसे. आणि सामान्य माणूस त्या 5-6 दिवसामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो आणि आनंदाने तो 6 दिवसाचा दिवाळीचा सण आम्ही लोक साजरे करतो. पण सावता महाराज म्हटले, सामान्य माणसाच्या दृष्टीने असलेली दिवाळी आमची दिवाळी ती नाही. देव आमच्या कीर्तनामध्ये येऊन नाचतो, यापेक्षा मोठी दिवाळी कोणती असू शकते आमच्या जीवनामध्ये? तोच आमचा सुखाचा सोहळा आणि तीच आमची दिवाळी, सुखाचा सोहळा करोनी दिवाळी. आणि प्रेमे वनमाळी चित्ती धरू, प्रेमाने आम्ही त्या वनमाळीला, त्या भगवान परमात्म्याला चित्तामध्ये धारण करू.
सावता बाबांनी चित्तामध्ये धारण केला आणि बाह्य अंगाने दृष्टीने जर विचार केला तर हृदयामध्ये साठवला ना देव आपली छाती फाडून. तोही प्रसंग आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. संत लोक चित्तामध्ये देवाला धारण करत असतात प्रेमाने. आणि हे सगळं घडलं नामस्मरणाने घडलं. मग तुको सावता बाबा म्हणतात त्या लोकांना, ऐका आता, त्या लोकांना त्यांच्या बरोबर आपल्याला नाही तर तुम्हालाही वाटतं तुमच्या जीवनामध्ये काळावरती सत्ता गाजवावी, तुम्हालाही वाटतं तुमच्या घरामध्ये कीर्तनामध्ये देव यावा, तुम्हालाही सतत तो सुखाचा सोहळा मिळावा वाटतो, तर मी जे साधन केलं तेच तुम्ही करा. मी जो भक्ती मार्ग धरला, आम्ही जो भक्ती मार्ग धरला, तोच भक्ती मार्ग जर तुम्ही धरला तर 4 प्रकारच्या मुक्ती तुमच्या दारामध्ये घरामध्ये येतील. अभंगाचं शेवट. सावता म्हणे हाची भक्ती मार्ग धरा, असं वाटाणा पहिला दिवस आहे म्हणून बरं का. श्रोत्यांचा उत्साह, हे गाणारे वाजवणारे टाळकरी सगळे उत्साही.
शेवटच्या चरणामध्ये सावता बाबा म्हणतात, सावता म्हणे हाची भक्ती मार्ग धरा. चकारात्मक सांगितलं महाराजांनी. दुसरा भक्ती मार्ग धरू नका. भक्ती मार्ग कोणता धरा? नामस्मरणाचा, जो पहिल्या चरणामध्ये सांगितला. हाच भक्ती मार्ग नामस्मरणाचा जर तुम्ही धरला तर होईल काय त्याने? तर तेने मुक्ती द्वारा ओळंगती. 4 प्रकारच्या मुक्ती तुमच्या दारामध्ये येतील जर भक्ती मार्ग तुम्ही नामस्मरणाचा धरलात. मुक्ती किती प्रकारच्या आहेत? यार झोपले का सगळे? बोला ना, किती प्रकारच्या आहेत मुक्ती? तुम्ही म्हणा महाराज आम्हाला मुक्ती नाही, आम्हाला नुक्ती माहिती आहे का? नुक्ती किती प्रकारची? नुक्ती 2 प्रकारची, एक खारी आणि एक बाबा गोड. हा बाबाला माहिती, सगळ्यालाच माहिती. हा नुक्ती 2 प्रकारची, पण आपल्याला नुक्तीचा नाही मुक्तीचा विचार करायचा. किती? 4 प्रकारची मुक्ती म्हणजेच मोक्ष 4 प्रकारचे आहेत. कोणते? स्वरूपता, समीपता, सायुज्यता आणि सलोकता. हे 4 प्रकारच्या, क्रम थोडा बदलला पण या 4 प्रकारच्या मुक्ती शास्त्रकाराने सांगितल्या. तर त्या सावता महाराज म्हणतात तुमच्या द्वारामध्ये येतील भक्ती मार्ग जर तुम्ही धरला नामस्मरणाचा. आता या विचाराच्या समरस विचार आमच्या तुकोबारायचे. तुकोबारायचं गाथेमध्ये एक प्रमाण आहे. तुका म्हणे नामापासी 4 मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. म्हणजे तुकोबाराय देखील म्हणतात की नामस्मरणापाशी 4 प्रकारचे मोक्ष मुक्ती आहेत. आणि सावता बाबा ही म्हणतात तुम्ही जर हा नामस्मरणाचा भक्ती मार्ग धरला तर 4 प्रकारचे मोक्ष तुमच्या दारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. असा आशयाचा हा अभंग सेवेसाठी निवडला. वेळ माझी बरोबर संपलेली आहे. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. आपल्या नियोजित वेळेमध्ये या अभंगावरती विचार करण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल, बुद्धीचे दोष, बरोबर वाटला असेल. हरिभक्ती पारायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य भाऊ अर्थात पंडित महाराज क्षीरसागर अध्यक्ष कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था त्यांचं आहे. त्यांचं मन श्रवण करा. पवित्र आपणा असणारे हे शिरूर घाट नावाचं गाव गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव सगळं गाव एकत्रित येऊन या ठिकाणी संपन्न करत आहे. 32व्या वर्षातील पहिल्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने माझ्याकडे देण्यात आली होती. जसं जमलं तसं सेवा करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पत्रिकेचा जर विचार केला तर मोठे मोठे विद्वान लोक आपल्याकडे सेवा देऊन जाणार आहेत. मला वाटतं उद्या आप्पा महाराज आहेत नाही का. त्यानंतर आदरणीय लाड गुरुजी आहेत, आमचे मित्र दीपक महाराज आहेत, आचार्य लाड गुरुजी आहेत. त्यानंतर दिवेगावकर बाबा आहे. मोठी मोठी माणस महाराष्ट्रामध्ये गाजलेली लोक. काल्याला आमचे अक्रूर महाराज साखरे आहेत. ही सगळी मोठी मोठी माणसं या ठिकाणी मंडळी या ठिकाणी सेवा देऊन जाणार आहेत. या सगळ्या मोठ्या मंडळीमध्ये माझ्यासारख्या छोट्याचा नंबर लागला हे माझं भाग्य. एवढ्या मोठ्या मंडळीमध्ये माझ्यासारख्या छोट्या ना मी ज्ञानाने मोठा आहे ना उंचीने मोठा आहे ना तब्येतीने मोठा आहे. सगळ्यात बारीक आहे मी. तब्येतीने बारीक, उंचीने बारीक, ज्ञानाने बारीक. पण माझ्यावरती प्रेम करणारी ही सगळी तुम्ही माणसं मोठी असल्या कारणाने या मोठ्या असणाऱ्या गादीवरती तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन प्रणिपात दंडवत करतो. उपस्थित माता भगिनी, पुरुष मंडळ, टाळकरी वृंद या सगळ्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर भक्ति मार्ग Oh
माऊली दादांच्या कृपेने 32 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याच्यामधली पहिली सेवा महाराजांनी कमी दिवसामध्ये दिलेली आहे तरी सुद्धा घेतलेली आहे. जरी त्यांनी सांगितलं की मी सगळ्यापेक्षा लहान आहे, सगळ्या प्रमाणाने कमी आहे, पण आम्हाला त्यांची सेवा अतिशय गोड अशा प्रकारची वाटलेली आहे. त्याचा अगोदरच्या 2-4 कीर्तनामध्ये अनुभव आलेला आहे, म्हणून त्यांना आम्ही तारीखी दिलेली आहे. आज सकाळचा नाश्ता इस्टर्न सांगली, सकाळची पंगत पांडुरंग सांगली आणि संध्याकाळची पंगत महादेव डोरपडे यांची झालेली आहे. आता यानंतर जागर आमंत्रित असणारे आगेवाडी आणि बाणेगाव ते आले असतील, त्यांच्या सगट माळेवाडीवाड्यांचा जागर होईल.